श्री स्वामी समर्थ. माझ्या सर्व ताईंना आराध्या मराठी रेसिपीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. चला तर मैत्रिणींनो, आता सध्या बाजारामध्ये खूप छान पालक मिळतो. नंतर अशा पद्धतीने पालक खाण्यासाठी या दिवसामध्ये खूप चांगला असतो, शरीरासाठी अतिशय पौष्टिक असतो आणि हिमोग्लोबिनचे प्रमाण त्यामुळे चांगल्या प्रकारे वाढते. तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतले, त्यामध्ये असं पालक स्वच्छ धुवून आणि असं मी त्याचे देठ काढून बारीक करून घेतलं आहे, थोडंसं पाणी टाकून. आणि त्यानंतर 2 ते 3 चमचे इतकं दही पण टाकून घेतलं आहे आणि ते पुन्हा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेतलं आहे दही टाकल्यानंतर. आणि आता इथे मी कढई घेतली, कढईमध्ये तूप टाकलं 1 चमचा आणि त्यानंतर आलं लसणाची पेस्ट करून घेतलेली ती पण टाकून घेतली. लसूण भरपूर साऱ्या प्रमाणात टाकायचं, कारण लसूण तर खूप छान चव लागते. आणि त्यानंतर बारीक केलेले हे मिश्रण ते टाकून घेतले आणि त्यामध्ये आता लागता पाणी टाकायचे. आपल्याला ज्या प्रमाणामध्ये सूप बनवायचे त्या प्रमाणामध्ये पाणी टाकायचे. आणि त्यानंतर आता मी इथे 1 चमचा मीठ टाकून घेतले आणि थोडी साखर देखील टाकली, कारण त्यामध्ये मी दही ॲड केलेलं आहे त्यामुळे. आणि दह्याने पण खूप छान चव लागते. तर बरेच जण पालक असं उकळून घेतात मग ते बनवतं, परंतु त्यांनी ना कलर पण छान येत नाही आणि त्यातले जे घटक असतात ना ते सर्व निघून जातात. त्यामुळे न उकळवताच असंच मिक्सरच्या भांड्यामध्ये पालक बारीक करायचे, म्हणजे त्यातील जे जीवनसत्व तसेच राहतात. तर हे जे सूप आहे ते लहान मुलांसाठीच काय तर मोठ्या माणसांसाठी सुद्धा अतिशय पौष्टिक आणि मस्त आहे. यासह तुम्ही देखील नक्की बनवा आणि कशी वाटली आपली रेसिपी कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि आपल्या चॅनलवर सर्व नवीन रेसिपी असतात, त्यामुळे एक सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका मैत्रिणींनो. थँक्यू.